VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकलेत याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 24. आज केतन शिवाय गणपतीची आरती करून झालेली. आता जेवायला बसायचं होतं. पर्णी, केतनला यायला इतका का वेळ लागतोय? आता तर 8:30 वाजून गेलेत. लेट होणार असल्याचा मेसेज किंवा कॉल तरी करून कळवावं एवढंही कळत नाहीये त्याला. तू तरी बघ कुठं आलाय? आई विचारत होती. हो पाहते आई, म्हणत तिने त्याला कॉल लावला तर त्याचा फोन आता स्विच ऑफ येत होता. तिने त्यानंतरही त्याला 1-2 वेळा फोन कॉल ट्राय केला आणि पुन्हाही तो स्विच ऑफ आहे हे ऐकून तिला आता प्रचंड अस्वस्थता वाटू लागलेली. अक्षरशः तिचा जीव रडकुंडीला येऊ लागलेला. सकाळी आपण फारच अति केलं असं वाटून तिला असहाय्य आणि हतबल वाटू लागलेलं. काय ग, काय झालं? आईने तिला काळजीत पाहून विचारलं. आई, फोन स्विच ऑफ येतोय त्यांचा. अगं बाई, काय सांगतेस? असं कसं काय स्विच ऑफ झाला? का बॅटरी गेली असेल? काय म्हणावं या केतनला? लेट होणार आहे तर तसं सांगायचं तरी. येऊ दे त्याला, बघतेच. तू घे बरं जेवणाचं बाहेर, आई म्हणाल्या आणि ती त्याच अस्वस्थतेत किचनमध्ये आली आणि गॅसवर भाजी गरम करायला ठेवली. इतका का वेळ लागलाय केतनना? आणि साधा फोन सुद्धा केला नाही. सचिन भाऊजींना कॉल करू का? हो, तसंच करते, काहीतरी कळेल तरी. तिच्या मनात आलं आणि मोठ्या आशेने ती सचिनला फोन लावून मागच्या दाराने बाहेर आली. रिंग होणारा फोन सचिनने लगेचच उचलला. हॅलो, काय झालं वहिनी? आत्ता इतक्या उशिरा कॉल केला आहे. भाऊजी, ते केतनचा फोन लागत नाहीये आणि अजून घरीही पोहोचले नाहीयेत. तुम्हाला काही आयडिया आहे का एवढा वेळ का लागला असेल? आता काय माहीत वहिनी, त्यात ती मूर्ख मुलगी सोबत आहे. मला वाटतं कदाचित केतनची बॅटरी डाऊन झाली असेल म्हणून लागत नसेल त्याचा कॉल. अहो पण दुपारीही मी त्यांना कॉल केला होता तर नॉट रिचेबल येत होता. का तिथं रेंज वगैरे नाहीये? अच्छा, हो का? अहो पण असं काही नाहीये, कारण नीरवचा दुपारी फोन झाला होता त्याच्यासोबत आणि बोलणंही झालंय. ओ हो का? हो, बहुतेक निघायला लेट झाले असावेत दोघंही. कारण काय? कारण की मगाशी कियाराच्या स्टेटसला मला दोघांचे सेल्फी दिसले. लोणावळा मार्केटमध्ये होते बहुधा. मे बी त्यामुळे लेट झाले असतील. काय, मार्केटमध्ये? हो, मी काय म्हणतो वहिनी, काळजी करू नका, पोहोचतील ते. काहीतरी गडबड झाली असेल, त्यात त्याचा मोबाईल स्विच ऑफ वगैरे झाला असेल आणि त्यामुळे मी तरी त्याला कॉल कसा लावू मलाही समजत नाहीये. ठीक आहे, थँक्यू, ठेवते मग, म्हणत पर्णीने फोन ठेवला आणि सचिनशी बोलून ती आणखीनच हर्ट झाली. आता मात्र तिला केतनचा राग येऊ लागलेला, कारण सकाळपासून ती ज्या गोष्टीसाठी त्याच्यावर चिडली आहे, ज्यासाठी त्याच्याशी बोलली नाही, तरीही तो तिच्यासोबत मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेलाय. एक क्षणाला आपण एवढं त्याच्यावर चिडायला नको होतं असं सकाळपासून विचार करणारी पर्णी आता आपण केलं ते बरोबर केलं हा विचार करत आत घरात आली आणि भाजी हलवू लागली. इकडं कारमध्ये नीरव शांतता होती. कार पुण्याच्या दिशेने धावत होती. कियाराकडे कधीतरी त्याचं लक्ष जायचं आणि त्याच्या आग्रहाखातर आता तिनं ते जॅकेट घातलंय हे पाहून त्याला बरं वाटत होतं. कियारा दिसायला अगदीच बाहुली होती. तिचे ओठ गुलाबी आणि अगदीच नाजूक निमुळते असे होते. तिची अंगकाठी अगदीच बारीक होती. तिचे केस सिल्की आणि सोनेरी कलरचे होते, जे आत्ताही कधीतरी वाऱ्याने उडून चेहऱ्यावर येत होते. आणि डोळे मिटून पडलेली ती उडणाऱ्या बटा सावरत तिचं केतनकडे लक्ष जायचं आणि ती स्मित करायची. पण इकडे केतनच्या मनात पर्णी आणि कियारात
कम्पॅरिझन चालू झालं होतं. तिच्यासमोर पर्णीला इमॅजिन करताना ती त्याला फारच साधी वाटत होती. ती जर अशी कियारासारखी राहिली तर, म्हणजे इतकी तिच्यासारखी नाही पण थोडं स्वतःला बदलू लागली तर किती छान वाटेल. तसं तर आता ती बदलते असं वाटतंय. आत्ता हा घेतलेला ड्रेस घालून कशी दिसेल पर्णी? ती तो ड्रेस दिल्यावर खुश होईल नक्कीच. तिच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद पाहायचा आहे मला. तिने आता फक्त माफ करायला हवं मला. ओठांचा चंबू करत तो काचेतून बाहेर पाहत होता. केतनच्या मनात कधीचे हेच विचार चाललेले. आता बऱ्याच तासाच्या प्रवासानंतर कार पुण्यात पोहोचली. एवढ्यात कियारा सीटवर मागे टेकून कधी झोपली असावी, तिची मान त्याच्या खांद्यावर आली. नकळत कधीतरी तिने त्याच्या हाताला विळखा घातला आणि ती झोपेत आहे म्हणताना त्याने तिला उठवायचं टाळलं. एक क्षणाला तिचं घर आलं तेव्हा घड्याळात 8 वाजलेले. तिचं घर आलं म्हणताना त्याने तिला उठवलं. कियारा, उठतेस का? तुझं घर आलंय. ओ सॉरी, माझी झोप लागली म्हणत ती बाजूला झाली आणि कारमधून उतरली. तिला घरी सोडायला आलेला केतन असा आला तसा दरवाजावरून परतणार. कियाराला असं व्हायला नको होतं. केतन, आता आला आहेस तर चल ना आत तरी ये, माझं घर बघून जा, ती खाली उतरून म्हणाली. अगं कशाला, ऑलरेडी लेट झालोय, त्यात बॅटरी डाऊन आहे, घरीही फोन करू शकलो नाहीये, येईन ना पुन्हा कधीतरी, आत्ता नको. चल रे, नाही थांबवणार तुला जास्त वेळ. तिनं कारचं डोअर ओपन करत त्याला उतरवलं आणि हाताला पकडून जरा जबरदस्तीनेच घरात यायचा आग्रह करत ओढतच नेलं. लॉक ओपन करून ती त्याला घेऊन घरात आलेली आणि लाईट्स लावल्या. बस ना, आता कॉफी घेऊन जा. कॉफी? अगं जेवणाची वेळ आहे, कॉफी काय? मग जेवून जा, ऑर्डर करू काय, बोल तू फक्त. अगं वेडी आहेस का? घरचे वाट पाहत असतील. ओ कम ऑन केतन, गर्ल मी आहे का तू रे? किती घाबरतोयस? ती मोठ्याने हसली. तो मात्र ओशाळला. बस रे आरामात, मी आलेच चेंज करून आणि कॉफी घेऊन आले तुझ्यासाठी. ती डोळे मिचकावत आत निघून गेली आणि तिच्या आग्रहापुढे त्याला काही बोलताच आलं नाही. ती काहीच वेळात तिच्या बेडरूम मधून निघाली. अगदी धगळा खांद्यावरून ओघळणारा टी शर्ट आणि त्याखाली शॉर्ट घालून किचन मध्ये जाताना दिसली. 1-2च मिनिट हा केतन, आलेच. आत किचन मध्ये जाता जाता तिनं त्याला आवाज दिला. त्याला वाट पाहण्यास आता काही गत्यंतरच नव्हतं. आधीच घरी जायची ओढ लागून राहिलेली, पण मोठा श्वास घेऊन तो तिथेच बसून राहिला. काहीच वेळात ती दोघांची कॉफी घेऊन बाहेर आली. खांद्यावरून ओघळलेल्या टी शर्टमुळे तिची ब्रा स्ट्रीप दिसत होती. त्याला ती पाहून उगाचच ओशाळल्यासारखं झालेलं. कसा बसा स्मित करत तो खाली पाहू लागला. एवढ्यात ती आली आणि त्याच्या शेजारी बसली आणि तिनं त्याच्या समोर कॉफीचा मग केला. घे, आणि कशी झालीये तेही सांग. हो थँक्स, म्हणत तिच्याकडे न पाहताच त्याने कॉफीचा मग घेतला आणि ओठाला लावला. कशी झालीये? छान आहे, तो स्मित करत म्हणाला. तिच्यासोबत एकटे आहोत या विचाराने त्याला उगाच टेन्शन येऊ लागलेलं. ती मात्र त्यालाच पाहत होती. त्याला ते तिच्याकडे न पाहताच कळत असावं आणि तो मात्र कॉन्शियस झालेला. तो 2-3 मिनिटांचा वेळही त्याला भयंकर मोठा वाटू लागलेला. इकडे पर्णीने जेवण बाहेर घेतलं. सर्वांना वाढू लागलेली. तिच्याच विचारांच्या धुंदीत होती. केतनला यायला लागणारा एक मिनिट तिला तासासारखा भासत होता. एवढ्यात आई म्हणाल्या, पर्णी, अगं वरण नाही गरम केलं, विसरलीस की काय? सॉरी, मी आलेच गरम करून घेऊन. अगं आता राहू दे. नाही आणते ना, 1-2च मिनिटात आले, म्हणत ती वरणाचं घेऊन गरम करायला पुन्हा किचनमध्ये आली. आणि पर्णीला खरं तर आता जेवण करण्याचीही इच्छा राहिली नव्हती. खूप रडावं असं मनापासून वाटत होतं, पण सर्वांसमोर तेही करता येणार नव्हतं. केतन तिच्या घरी गेले असतील का? का वेळ लागतोय त्यांना? तिला पडत असलेल्या प्रश्नांनी तिला
अक्षरशः वेळ लावायचं बाकी ठेवलेलं. केतन कियाराच्या तिथून घरी निघण्यासाठी उठतच होता एवढ्यात कियाराने त्याचा हात पकडला. केतन, थांब ना. अगं काय, मला लेट होतोय, जाऊ दे ना, तो कसा बसा हसत म्हणाला. एवढ्यात ती क्षणांचाही विलंब न करता डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि तिने बहुतेक आत्ताच मारलेल्या सेंटचा भपकारा भरकन त्याच्या नाकात शिरला. आता तर त्याला उठताही येणार नव्हतं. ती अगदीच जवळ आल्याने तो गडबडला तर होताच, शिवाय हृदय बाहेर येतंय की काय असंच झालेलं त्याला. हे केतन, कधीतरी माझ्याकडे बघ. इथे माझा जीव तुझ्यासाठी जळतोय आणि तू आहेस की. तिच्या आवाजातली थरथर अन सोबत तिने तिचे नाजूक बोट त्याच्या कपाळावरून गालावर अलगद खाली येऊ लागलेलं. इवन तिचे नाजूक ओठ त्याच्या गालाजवळ आले होते. तिचा गरम श्वास त्याला सहजच जाणवला. काय काय करत आहेस कियारा, सोड यार, हे चूक आहे. त्याचा थरथरणारा आवाज बाहेर पडला. तो तिला दूर सारायचा प्रयत्न करत होता. त्याने त्याचं हृदय केव्हाच सावरलेलं, जे आता आणखीनच जोराने धडधडू लागलेलं. पण तो तिला बाजूला करण्याचा फक्त प्रयत्नच करत होता, कारण त्याला तसं फोर्सफुली करणं जमलंच नाही. जणू कसलीशी मोहिनी त्याच्यावर त्या क्षणाला झालेली. ती आता मात्र आणखीनच जवळ आली. तिचे ओठ त्याच्या गालावरही टेकलेले अन त्याच्या छातीवर तिचे हात अविरत एका वेगळ्याच आवेशात फिरत होते आणि ती त्याला आता स्वतःकडे अधिकाधिक खेचू लागलेली. अन आता मात्र त्याचा इतका वेळ स्वतःवर ठेवलेला संयम सुटला. त्याने तिला तसंच सोफ्यावर पाडलं आणि तिच्यावर जात अगदी आवेगाने तिच्या ओठांत ओठ मिसळले. आजचा पार्ट इथंच संपलाय. हे स्वप्न असेल की सत्य, बघूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला हे प्लीज कॉमेंट्समधून कळवा. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.